नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या YouTube चॅनलवर। आज आपण आपल्या मानसिक आरोग्याबद्दल बोलणार आहोत। आपल्या शारीरिक आरोग्याची जशी काळजी घेतो तशीच आपल्या मानसिक आरोग्याची देखील काळजी घेणं खूप गरजेचं आहे। आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा तणाव, चिंता, नैराश्य, रागाचा झटका, निद्रानाश यासारख्या समस्या अनुभवतो। कामाचा ताण, परिवारातील समस्या, आर्थिक अडचणी, नात्यातील गुंतागुंत यामुळे आपलं मन अशांत होतं। याचा परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर देखील होतो। म्हणूनच आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे। पण काळजी करू नका, तुमचं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी अनेक सोपे उपाय आहेत जे मी आज तुम्हाला सांगणार आहे। हे उपाय तुमच्या दैनंदिन जीवनात सहजपणे आणता येतील। उपाय 1, नियमित व्यायाम। व्यायाम हा केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे। व्यायाम केल्याने शरीरात एंडोर्फिन नावाचे रसायन तयार होते, जे आपल्याला आनंदी आणि उत्साही ठेवण्यास मदत करते। एंडोर्फिन हे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करते आणि आपल्या मूडला बूस्ट करते। व्यायामामुळे तणाव आणि चिंता कमी होते। जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपले शरीर कॉर्टिसोल नावाचे स्ट्रेस हार्मोन कमी प्रमाणात स्रवते, त्यामुळे आपल्याला शांत आणि रिलॅक्स वाटते। व्यायाम झोपेची गुणवत्ता सुधारतो। नियमित व्यायाम केल्याने आपल्याला रात्री चांगली झोप लागते। चांगली झोप आपल्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। व्यायाम आत्मविश्वास वाढवतो। व्यायाम केल्याने आपण अधिक सक्रिय आणि उत्साही बनतो। आपल्या शरीराची छबी सुधारते आणि आपल्याला स्वतःबद्दल चांगले वाटते। दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला आवडणारा कोणताही व्यायाम प्रकार तुम्ही निवडू शकता। चालणे, धावणे, योगा, नृत्य, पोहणे, सायकलिंग, जिम मध्ये जाणे, पर्याय अनेक आहेत। महत्त्वाचे म्हणजे तुम्ही नियमितपणे व्यायाम करा। योग्य आहार। जसे अन्न तसे मन असे म्हटले जाते। आपण जे खातो ते आपल्या मनावर परिणाम करते। आपल्या आहारात काही बदल करून आपण आपले मानसिक आरोग्य लक्षणीयरित्या सुधारू शकतो। प्रक्रिया केलेले अन्न, साखर, मैदा आणि जास्त तेलकट पदार्थ टाळा, कारण हे पदार्थ आपल्या शरीरात जळजळ निर्माण करतात आणि आपल्याला आळशी बनवतात। या पदार्थांमुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते आणि नंतर कमी होते, ज्यामुळे आपल्या मूडमध्ये चढ उतार होतात। त्याऐवजी ताजे फळे, भाज्या, पूर्ण धान्ये, ड्रायफ्रुट्स आणि प्रथिनेयुक्त आहार घ्या। हे पदार्थ आपल्या शरीरात आणि मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात। ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स समृद्ध अन्न जसे की मासे, अक्रोड, चिया सीड्स हे देखील मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत। भरपूर पाणी प्या। पाण्याची कमतरता देखील आपल्या मूडवर परिणाम करू शकते। दररोज किमान 8 ग्लास पाणी प्या। कॅफीन आणि अल्कोहोलचे सेवन मर्यादित ठेवा। हे पदार्थ आपल्या झोपेवर परिणाम करतात आणि आपल्याला चिंताग्रस्त बनवू शकतात। उपाय 3, पुरेशी झोप। झोप ही आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। झोपेच्या अभावामुळे आपण चिडचिडे, थकलेले, एकाग्रता कमी झालेली आणि निराश होऊ शकतो। तसेच झोपेचा अभाव आपली स्मरणशक्ती कमी करू शकतो आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील कमी करू शकतो। झोपेदरम्यान आपले शरीर आणि मन स्वतःची दुरुस्ती करते। पुरेशी झोप मिळाल्याने आपण अधिक ताजेतवाने, उत्साही आणि सकारात्मक जाणवतो। दररोज 7 ते 8 तासांची झोप घेण्याचा प्रयत्न करा। झोपण्याची आणि उठण्याची वेळ नियमित ठेवा। हे तुमच्या शरीराच्या नैसर्गिक झोपेच्या चक्राला नियमित करण्यास मदत करेल। झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपचा वापर टाळा। या उपकरणांमधून निघणारा निळा प्रकाश आपल्या मेंदूला जागृत ठेवतो आणि झोप येण्यास अडथळा निर्माण करतो। शक्य असल्यास दुपारी थोडा वेळ झोपा। दुपारची 20 ते 30 मिनिटांची झोप देखील आपल्याला रिफ्रेश करण्यास मदत करते। झोपण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ करा, पुस्तक वाचा किंवा शांत संगीत ऐका। हे तुम्हाला रिलॅक्स करण्यास आणि झोप येण्यास मदत करेल। ध्यान आणि प्राणायाम। ध्यान आणि प्राणायाम हे मन शांत करण्याचे आणि तणाव कमी करण्याचे प्रभावी मार्ग आहेत। ध्यान केल्याने आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकतो आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहू शकतो। प्राणायाममुळे शरीरातील प्राणशक्ती वाढते, रक्ताभिसरण सुधारते आणि मन शांत होते। ध्यान करण्यासाठी शांत आणि स्वच्छ जागा निवडा। आरामदायी स्थितीत बसा आणि डोळे बंद करा। आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा। मनात येणारे विचार येऊ द्या आणि जाऊ द्या, त्यांना चिकटून राहू नका। प्राणायाम मध्ये विविध प्रकारचे श्वासोच्छवासाचे व्यायाम असतात। अनुलोम विलोम, भ्रामरी, कपालभाती हे काही लोकप्रिय प्राणायाम आहेत। हे व्यायाम नियमित केल्याने मन शांत होते, एकाग्रता वाढते आणि तणाव कमी होतो। दररोज किमान 10 मिनिटे ध्यान आणि प्राणायाम करण्याचा प्रयत्न करा। सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी हा सराव करणे अधिक फायदेशीर ठरते। YouTubeवर अनेक ध्यान आणि प्राणायामचे व्हिडिओ उपलब्ध आहेत। तुम्ही त्यांच्या मदतीने देखील हा सराव करू शकता। स्वतःला वेळ द्या। स्वतःला वेळ देणे आणि आवडत्या गोष्टी करणे हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। हे आपल्याला आनंदी आणि तणावमुक्त ठेवण्यास मदत करते। आपल्या आवडीनिवडींना प्राधान्य देणे,
स्वतःला वेळ देणे आणि स्वतःची काळजी घेणे हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. वाचन, संगीत, चित्रकला, निसर्गात फिरणे, मित्रांसोबत गप्पा मारणे, प्रवास करणे, एखादा छंद जोपासणे, तुम्हाला जे आवडते ते करा. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. नवीन कौशल्य शिकणे, नवीन छंद जोपासणे हे आपल्याला मानसिकदृष्ट्या सक्रिय आणि उत्साही ठेवते. कुटुंब आणि मित्रांसोबत दर्जेदार वेळ घालवा. प्रियजनांसोबत वेळ घालवल्याने आपल्याला आनंद आणि समाधान मिळते. त्यांच्याशी आपल्या भावना शेअर करा आणि त्यांच्याकडून आधार घ्या. निसर्गात वेळ घालवा. निसर्गात फिरणे, झाडे आणि फुले पाहणे, पक्ष्यांचे आवाज ऐकणे हे आपल्याला शांत आणि रिलॅक्स करण्यास मदत करते. तर मित्रांनो, हे होते तुमचं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी 5 सोपे उपाय. हे उपाय तुमच्या जीवनात आणून तुम्ही अधिक आनंदी, निरोगी आणि समाधानी जीवन जगू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, मोटिवेशनचा किडा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.